जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियानो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने तुम्हाला आणि मला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल त्या जिवंत देवाला, प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊया. आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, या सकाळची प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रभू, आमच्या सर्व कामकाजामध्ये तू आम्हाला सहाय्य केलं, रात्रभर सांभाळलं आणि ही सकाळची वेळ तुझ्या प्रार्थनेसाठी तू आम्हाला दिलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, सकाळची वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. आमचा जीव, आत्मा, शरीर हे सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हे देवबापा, आमच्या जीवनामध्ये तुला न आवडणाऱ्या गोष्टी, सर्व वाईट गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू कर. प्रभू येशू, सर्व मृत्यूचं भय, सर्व प्रकारचे आजार, सर्व प्रकारचे सैतानी हल्ले नासूर येशूच्या नावामध्ये या सकाळच्या वेळी प्रिय प्रभू येशू काढून टाकत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझा अनुभव येऊ दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू दर्शन दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तुझी शांती उतरून दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट तू काढून टाक. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू त्यांना योग्य मार्गदर्शन तू कर. हे देवा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर देव तू आहे. तुझ्या पवित्र सामर्थ्याने प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू साई आणि मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवा, आजची ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रभू, तुम्हाला तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तू शक्ती दे, सामर्थ्य दे आणि प्रभू तुझ्या प्रिय लोकांसंगती तू बोल आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. ही प्रार्थना तुझ्या पवित्र नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, आजच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत, परंतु प्रियानो, आपल्या सर्वांचं मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करत आहे. प्रियानो, आजच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी स्वागत करत आहे. आणि हे वचन अनेक लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपली काही साक्ष असतील जीवनामध्ये तर कमेंट्स बॉक्समध्ये आपण टाका, किंवा माझा जो वैयक्तिक व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती आपली साक्ष टाका, आणि जेणेकरून आम्हाला देखील एक उत्तेजन मिळेल आणि आणखी देवाच्या वचनातून तुमच्याशी बोलण्यासाठी आपण देवबाप आम्हाला सहाय्य करेल. आणि खरोखर आम्ही कुणी नाही तर सर्व काही परमेश्वर करणार आहे आणि हे सर्व काही गौरव आपण परमेश्वराला देऊया. हे सर्व गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला देऊया. आणि खरोखर आपण जी प्रार्थना करत आहोत, आपण जी भक्ती घेत आहोत, त्या भक्तीचा उद्देश हाच की सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वाद आणि त्याची शांती आणि त्याचं जीवन, सार्वकालिक जीवन प्रत्येकाला मिळावं, हीच प्रभूची इच्छा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि म्हणून आजच्या ह्या सकाळच्या भक्तीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आपण आज देवाच्या वचनाकडे वळूया. पहिले शमूएल याचा 9वा अध्याय. आता पहा, इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या जवळ राजा मागितलेला आहे आणि खरोखर तेव्हा ते शमूएलाकडे गेले, देवाच्या दासाकडे गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी ते म्हणाले की आम्हाला राजा पाहिजे. आणि ही गोष्ट परमेश्वर देवाला कशी वाईट वाटलेली आहे, तरी पण परमेश्वर आमच्या आग्रहास्तव, इस्रायल लोकांच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी राजा देण्यास तयार झालेला आहे. का तर परमेश्वर देवाने कधी आमच्यावरती गुलामगिरी टाकलेली नाही. परमेश्वर देवाने कधीच आमच्यावरती बंधन टाकलेलं नाही, कारण तो प्रीती करणारा परमेश्वर आहे. त्याने तुम्हाला आणि मला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याने तुम्हाला आणि मला पापाच्या गुलामगिरीतून सोडवलेलं आहे.
आणि ही सर्वात महत्त्वाची आणि उत्तम चांगली गोष्ट आहे. आणि खरोखर देवाने तुम्हाला मला आशीर्वादित केलेला आहे. याचा अनुभव देवाने तुम्हाला मला वेळोवेळी दिलेला आहे. आणि मग ह्या ठिकाणी बघा, आता राज्यपदी इस्रायलाचा जो पहिला राजा आहे त्याचं नाव होतं शाऊल. त्याची निवड आम्हाला एक अद्भुत जे काही आहे वर्णन ह्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्या दासाद्वारे या ठिकाणी लिहून ठेवलेला आम्हाला दिसत आहे. इस्रायलाचा हा जो पहिला राजा होता, हा देखील परमेश्वराने इस्रायलाला दिलेला होता. पहा कशी निवड झाली, आपण ते पाहणार आहोत. मग एक बन्यामिनी मनुष्य होता, त्याचे नाव किश बिन अबियल बिन सरोर बिन बखोर रथ बिन अफिया असे होते. हा एका बन्यामिनी मनुष्याचा पुत्र असून मोठा पराक्रमी पुरुष होता. आणि त्याचा शौल नामक एक मुलगा होता. तो तरुण व देखणा होता. इस्रायल लोकात त्याच्या इतका देखणा कुणी नव्हता. तो एवढा उंच होता की सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागत. एकदा शौलाचा बाप किश याची गाढवे चुकली. तेव्हा किश आपल्या पुत्र शौल याला म्हणाला की आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवाचा शोध लाव. त्याने एफ्रायमाचा डोंगरी प्रदेश व शलिशा प्रांत पायाखाली घातला, तरी ती त्याला सापडली नाही. मग ते शालीम प्रांतात गेले, तेथेही ती नव्हती. नंतर ते बन्यामिनाच्या प्रांतात गेले, तेथेही त्याचा पत्ता लागला नाही. ते सुप्रांतात आले, तेव्हा शौल आपल्या बरोबरच्या गड्याला म्हणाला, चल आपण परत जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवाची चिंता करण्याची सोडून आपली चिंता करत बसेल. तेव्हा तो त्यास म्हणाला, पहा, या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे व त्याची लोकात मोठी मान्यता आहे. तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते. चल आपण तिकडे जाऊ आणि आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपणास कदाचित सांगेल. तेव्हा शौल आपल्या गड्यास म्हणाला, हे पहा, त्याचकडे जावायचे तर त्याच्यासाठी काय घेऊन जावे? आपल्या थैलीतल्या भाकरी सरल्या आहेत व त्या देवाच्या माणसाला न्यावयास आपल्यापाशी काही भेट नाही. आपल्यापाशी काय आहे? त्या गड्याने शाऊलास उत्तर दिले, पहा, माझ्यापाशी 5 शकेल रुपये आहे. तेवढे मी त्या देवाच्या माणसास दिले, म्हणजे आपण कोणत्या मार्गाने जावेल ते तो सांगेल. पूर्वीच्या काळी इस्रायलात कोणी देवापाशी प्रश्न करण्यास जाई तेव्हा तो म्हणत असे की चला द्रष्ट्याकडे जाऊ. हल्ली त्याला संदेष्टा म्हणतात, त्याचपूर्वी द्रष्टा म्हणत. शौल आपल्या गड्यास म्हणाला, ठीक आहे, चल आपण जाऊ. मग तो देवाचा माणूस राहत होता त्या नगरास ते गेले. ते चढून नगरात जात असता काही तरुण मुली पाणी भरण्यास जात होत्या. त्या त्यास भेटल्या. त्यास त्यांनी विचारले, तो द्रष्टा येथे आहे काय? तेव्हा त्या म्हणाल्या, होय आहे. पहा, तो पुढेच आहे. त्वरा करा, कारण तो आजच गावी आला आहे. आज लोक उच्चस्थानी होम हवन करणार आहे. तर तुम्ही नगरात जाताच तो त्या उच्चस्थानी भोजनास जाण्याच्या अगोदर तुम्हास भेटेल. तो यज्ञाला आशीर्वाद देतो, म्हणून तो येथे येण्यापूर्वी लोक जेवित नसतात, नंतर आमंत्रित लोक भोजन करीतात. तर आता तुम्ही वर चढून जा, आताच त्याची भेट होईल. व ते वर नगराकडे गेले आणि ते नगरात जाऊन पोचता शमूएल उच्चस्थानी जाण्यास निघाला होता. तो त्यास समोरून येताना भेटला. शौल येण्यापूर्वी 1 दिवस आधी परमेश्वराने शमूएलास आदेश दिला होता की उद्या याच सुमारास मी तुझ्याकडे बन्यामीन देशचा एक मनुष्य पाठवीन. त्यास अभिषेक करून माझ्या इस्रायल लोकांवर अधिपती नेम. तो माझ्या लोकास फलिष्त्यांच्या हातातून सोडवेन, कारण माझ्या लोकांचे गाऱ्हाणे माझकडे आले आहे, म्हणून त्याच्याकडे माझी नजर गेली आहे. शौल शमूएलाच्या दृष्टीस पडला तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, ज्या पुरुषाविषयी मी तुला सांगितले होते तो हाच माझ्या लोकांवर सत्ता चालवेल. मग शौल वेशीजवळ शमूएलाकडे जाऊन म्हणाला, द्रष्ट्याचे घर कोठे आहे ते मला सांग. शमूएल शौलास म्हणाला, द्रष्टा मीच आहे.
मज पुढे उच्च स्थानी चला. आज तुम्ही मजबरोबर भोजन करावे. सकाळी तुझी रवानगी करतेवेळी तुझ्या मनात जे काही आहे त्याविषयी मी तुला सांगेन. 3 दिवसामागे चुकलेल्या तुझ्या गाढवा संबंधाने काही चिंता करू नको, कारण ती सापडली आहेत. इस्रायलातली सर्व संपत्ती कोणासाठी आहे? तुझ्यासाठी व तुझ्या बापाच्या घराण्यासाठी आहे की नाही? मग शाऊल म्हणाला, इस्रायल वंशातले सर्वाहून कनिष्ठ जो बन्यामीन, त्यातला मी ना, आणि बन्यामिनाच्या वंशातील सगळ्या कुळात माझे घराणे कनिष्ठ ना, तर मग तुम्ही मजसी असे भाषण का करीता? शमूएलाने शाऊलास व त्याच्या गड्यास भोजनगृहात नेले आणि तेथे सुमारे 30 जण आमंत्रित होते. त्याच्या पंक्तीतल्या प्रमुख स्थानी त्यास बसविले. शमूएलाने आचार्यास सांगितले की जो वाटा मी तुला राखून ठेवायस सांगितले होते तो घेऊन ये. आचार्याने मांसाचा फरा व त्याचबरोबर जे काही होते ते वर उचलले आणि शाऊला पुढे ठेवले. तेव्हा शमूएल म्हणाला, हे पहा, हे राखून ठेवलेले आहे. हे आपल्या समोर ठेवून खा, कारण मी लोकांस आमंत्रित केले तेव्हापासून ह्या नेमिलेल्या समयापर्यंत तुझसाठी हे राखून ठेवले आहे. या प्रकारे शाऊलाने त्या दिवशी शमूएलाबरोबर भोजन केले. मग त्या उच्च स्थानावरून उतरून ते नगरात आले. तेव्हा त्याने धाब्यावर जाऊन शाऊलाशी एकांतात बोलणे केले. सकाळी ते पहाटे उठले व सूर्योदयाच्या सुमारास शाऊल धाब्यावर होता. त्या शमूएलाने हाक मारून म्हटले, उठ, मी तुझी रवानगी करतो. शाऊल उठला आणि तो व शमूएल असे दोघे बाहेर पडले. गाव संपतो तिथे खाली उतरत असता शमूएल शाऊलास म्हणाला, आपल्या गड्याला पुढे जाऊ दे. त्याप्रमाणे तो पुढे गेला. तू अंमळ थांब, मी तुला परमेश्वराचा संदेश ऐकवितो. मग शमूएलाने तेलाची कुपी घेऊन शाऊलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. आज तू मजकडून गेलास म्हणजे बन्यामीनी प्रदेशाच्या सीमेवर सेल्स येथे राहिलीच्या थडग्याजवळ तुला 2 पुरुष भेटतील. ते तुला म्हणतील, तुझी गाढवे शोधावयास गेला होता ती सापडली आहे, आणि पहा, तुझ्या बापाने गाढवाची चिंता करावयाचे सोडले आहे. आता तुला तुमचाच घोर लागला आहे. तो म्हणतो, मी आपल्या पुत्रासाठी काय करू? मग तिथून पुढे जाताना ताबोराचा एला वृक्ष तुला लागेल. तेथे 3 मनुष्य बेथेल येथे देवाकडे जाताना तुला आढळतील. त्यातल्या एकाच्या हाती 3 करडे, दुसऱ्याच्या हाती 3 भाकरी आणि तिसऱ्याच्या हाती 1 द्राक्ष रसाचा बुधला अशी असतील. ते तुला सलाम करतील व तुला 2 भाकरी देतील, त्या तू त्यांच्या हातातून घे. मग देवाच्या टेकडीपाशी पोहोचशील. तेथे बलिष्ठांचा चौकीपारा आहे. तू तेथे नगराजवळ पोहोचल्यावर संदेष्ट्यांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल. त्यांच्यापुढे सतार, डब, सनई व वीणा वाजत असतील व ते भाषण करत असतील. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझवर जोराने येईल. तूही त्यांच्याबरोबर भाषण करून लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होतील. ही चिन्हे तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावे, कारण देव तुझ्या बरोबर आहे. तू माझ्या अगोदर गिलगाल येथे जा. मग मी होमबली अर्पिण्यास व शांतार्पणाची यज्ञ करण्यास तुझकडे येईल. तू 7 दिवस माझी वाट पाहत राहा. मग मी तुझ्याकडे येऊन तुला काय करायचे हे दाखवीन. शमूएलापासून निघून जाण्यासाठी त्याची पाठ वळली, तोच देवाने त्याचे मन बदलून टाकले. ही सर्व चिन्हे त्यास त्या दिवशी प्राप्त झाली. ते टेकडीपाशी आले तेव्हा पहा, संदेष्ट्यांचा एक समुदाय त्यास भेटला आणि देवाचा आत्मा त्याच्यावर जोराने आला व तो त्याचबरोबर भाषण करू लागला. जे लोक त्याला पूर्वीपासून ओळखीत होते त्यांनी जेव्हा पाहिले की हा संदेष्ट्यांबरोबर आपण भाषण करीत आहे, तेव्हा ते आपसात म्हणू लागले की कीशाच्या पुत्राला काय झाले? शाऊल हाही संदेष्ट्यांपैकी आहे काय? तेव्हा तेथल्या एका मनुष्याने उत्तर दिले. तो म्हणाला, या संदेष्ट्यांचा बाप कोण होता? यावरून शाऊलही संदेष्ट्यांपैकी आहे काय अशी म्हण पडली. मग भाषण करणे संपल्यावर तो उच्च स्थानी गेला. शाऊलाचा काका त्याला व त्याच्या गड्यास म्हणाला, तुम्ही कोठे गेला होता? ते म्हणाले, गाढवे शोधायला, ती सापडत नाही. असे पाहून
आम्ही शमूएलाकडे गेलो. शाऊलाचा काका म्हणाला, शमूएल तुम्हास काय म्हणाला ते मला सांगावे. शाऊल आपल्या काकास म्हणाला, गाढवे सापडली आहेत असे त्याने आम्हास कळविले. शमूएलाने राजपदाविषयी जे काही सांगितले होते त्या संबंधाने त्याला काही कळवले नाही. मग शमूएलाने मिस्पात परमेश्वरापुढे बोलावून जमा केले. लोकास मिस्पात परमेश्वरापुढे बोलावून जमा केले. तो इस्रायल लोकास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, मी इस्रायलास मिस्र देशातून बाहेर आणले आणि तुम्हास मिस्री लोकांच्या हातातून आणि तुम्हास गांजणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या हातातून सोडवले. पण तुम्हा सर्व विपत्तीतून व संकटातून सोडवणाऱ्या तुमच्या देवाच्या आज तुम्ही अवेर केला आहे व तुम्ही त्यास म्हणाला आहात की हे ठीक नव्हे, आम्हावर राजा नेमावा. तर आता वंशावंशांनी व हजारांनी परमेश्वरासमोर येऊन हजर व्हा. शमूएलाने सगळे वंश जवळ आणले आणि बेन्यामीनच्या वंशाची चिठ्ठी निघाली. मग बेन्यामीनी वंश कुळाकुळाने जवळ आणला तेव्हा मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली आणि शेवटी किशाचा पुत्र शाऊल याच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला शोधिले पण तो कोठे सापडेना. तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणखी विचारले, तो मनुष्य येथे आला आहे काय? परमेश्वराने सांगितले, पहा तो सुमानात लपून राहिला आहे. त्यांनी धावत जाऊन त्याला तिथून आणले आणि तो लोकांमध्ये उभा राहिला. तेव्हा तो उंच दिसला. सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागले. मग शमूएल लोकास म्हणाला, परमेश्वराने ज्यास निवडिले त्यास तुम्ही पाहत आहात ना, सर्व लोकांच्या त्याच्या बरोबरीचा कोणी नाही. तेव्हा सर्व लोकांनी म्हटले, राजा चिरायू हो. आणि मग पहा, अशा रीतीने देवाने त्याची इच्छा नसताना इस्रायल लोकांना अशा प्रकारे राजा त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे. परंतु प्रियानो, ह्या ठिकाणी एक खूप महत्वाची गोष्ट आहे की सर्व गोष्टी ह्या ठिकाणी परमेश्वराने करून दिलेल्या आम्हाला दिसत आहे. परमेश्वराचा हात ह्या ठिकाणी होता. परमेश्वराचं मार्गदर्शन ह्या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. आता शाऊल हा आपल्या बापाची हरवलेली गाढवे त्या ठिकाणी शोधावयास निघालेला होता. ती त्याला सापडत नव्हती. तो प्रांतातून फिरत होता, त्याला काही सापडत नव्हती. परंतु त्याचा गडी जो होता, तो गडी म्हणाला की ह्या ठिकाणी एक देवाचा दास राहतो आहे आणि तो आपल्याला सांगेल की आपली गाढवे कुठे गेले. आणि मग जेव्हा ते दासाकडे निघाले तर त्यांच्या जवळ दासाला देण्यासाठी काही नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी शमूएलाला शोधत ते त्या नगरापाशी गेले आणि त्या ठिकाणी शमूएलाची भेट झाली. आणि परमेश्वर देवाने आधीच शमूएलाला दर्शन देऊन सांगितलेलं होतं. त्या ठिकाणी आदेश दिला होता परमेश्वराने की तू उद्या ह्याच वेळेस बेन्यामीन वंशातला शाऊल नामक एक पुरुष तुझ्याकडे येईल आणि त्याला तू मजसाठी अभिषेक कर, तोच इस्रायलाचा राजा असेल. बघा, परमेश्वराची जी निवड आहे ती अतिशय चांगली असते. परमेश्वर देवाने बेन्यामीन हा सर्वात कनिष्ठ वंश होता आणि ह्या कनिष्ठ वंशातून देवाने इस्रायलासाठी राजा त्या ठिकाणी नेमलेला होता. तो आपल्या बापाची गाढवे शोधायला गेला होता आणि परंतु देवाची कृपा दृष्टी त्याच्यावरती होती. आणि मग त्या ठिकाणी पहा, जे याजक देवाचे दासी त्या ठिकाणी परमेश्वराचे स्तवन करत असताना तो परमेश्वराचं स्तवन करत असताना तो त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती देवाचा आत्मा उतरला आणि तोही त्यांच्याबरोबर प्रार्थना करू लागलेला आहे. तो भाषेमध्ये बोलू लागलेला आहे. देवाचा आत्मा त्या ठिकाणी उतरलेला आहे. तो संदेश त्या ठिकाणी देऊ लागलेला आम्हाला दिसत आहे. प्रियानो, परमेश्वर देव जेव्हा मनुष्याची पकड घेतो त्यावेळेस मनुष्याचं पूर्णपणे जीवन बदलतं.
परंतु प्रियानो, जर आम्ही परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये जर कार्य करू दिलं नाही, तर त्याचे परिणाम देखील विपरीत व्हायला वेळ लागत नाही. आम्ही परमेश्वराच्याच इच्छेने चाललो तरच परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये राहतो. परमेश्वर देवाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये राहतो. परमेश्वर देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये राहतं. आता शौलाला तर परमेश्वराने इस्रायलाचा राजा केलं. शौलाला त्या ठिकाणी परमेश्वराने इस्रायलाची जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावरती सोपवलेली होती. हा गाढव शोधायला गेला होता, परंतु राजा होऊन त्या ठिकाणी तो आलेला आम्हाला दिसत आहे. कारण त्याच्यावरती परमेश्वराची कृपा दृष्टी होती. जेव्हा तो उभा राहिला तेव्हा ते इस्रायल लोक, सर्व इस्रायलातले लोक त्याच्या खांद्याला लागत होते. एवढा उंच होता तो, देखणा होता, दिसायला सुंदर होता. असा हा शौल होता. परमेश्वराने राजा निवडलं, एकदम उत्तम. परंतु पहा, त्याच्या जीवनामध्ये देखील काही चढ उतार आलेले आम्ही पाहणार आहोत. प्रियानो, परंतु देवाची निवड जी आहे ती कधी चुकत नाही. परमेश्वर देव आम्हाला निवडतो, परंतु प्रियानो, आम्ही परमेश्वर देवाला आमच्या जीवनामध्ये कार्य करू देत नाही. आम्ही परमेश्वराच्या इच्छेनुसार चालत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की परमेश्वर आमच्या जीवनातून निघून जातो. त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनातून निघून जातं. आणि आज या सकाळच्या वेळी एकच महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा इस्रायलाचा जो पहिला राजा होता, हा देवाने अतिशय अद्भुतरीत्याने ह्या ठिकाणी निवडलेला आम्हाला दिसत आहे. लोकांच्या पुढे मोठा प्रश्न होता की इस्रायलाचा राजा कोणाला निवडावा, परंतु परमेश्वराने लोकांच्या आग्रहास्तव त्यांना राजा दिलेला आहे. परंतु आता ह्या ठिकाणी त्यांना जगातला राजा तर मिळाला, परंतु त्यांच्यावरती तेवढे संकट देखील येणार होते. कारण जेव्हा परमेश्वर त्यांचा राजा म्हणून काम करत होता आणि आताही राजा आहे आणि युगानुयुग राजा राहणार आहे आमचा. कारण परमेश्वर देव हा आमचा पिता आहे, आमची आई आहे, तो आमचं सर्व काय आहे, तो आमचं संगोपन करतो, आम्हाला तो सांभाळतो आणि या सर्व गोष्टी तो आम्हाला पुरून देतो. अन्न, वस्त्र, निवारा आणि उत्तम आरोग्य देणारा परमेश्वर तो आहे. आणि त्या जिवंत देवाची आम्ही आराधना करणं सोडलं नाही पाहिजे. पहा, परमेश्वराची कृपा दृष्टी आमच्यावरती, तुमच्यावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रियांनो, आम्ही त्याच्याच मार्गाने, त्याच्याच प्रार्थनेमध्ये, त्याच्याच आज्ञा आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या देशात, आमच्या राज्यात, आमच्या गावात, आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आम्ही त्या सर्व वागवल्या पाहिजे. प्रियांनो, ही सकाळची वेळ कदाचित तुम्हाला ह्या गोष्टींद्वारे एक नवीन गोष्ट शिकवू इच्छितो. आता शौल तसा पाहिला तर बन्यामीन हा जो वंश होता, एकदम कनिष्ठ वंश होता आणि ह्या कनिष्ठ वंशातून शौलाची निवड त्या ठिकाणी आम्हाला झालेली दिसत आहे. पहा, पहिला राजा हा कनिष्ठ वंशातून देवाने त्या ठिकाणी दिलेला आम्हाला दिसत आहे. मग देवाच्या पुढे सर्व काही समान आहे हे आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. देवाने कोणत्याच वंशामध्ये भेदभाव केलेला दिसत नाही. कारण देवबाप वरून तर वरून पाहतो, परंतु आमचं अंतःकरण देखील तो वळून आतून पाहतो आणि पारखतो. पहा, या ठिकाणी शौल देखील देवाच्या इच्छेने चालणारा, देवाच्या आत्मेने चालणारा असा व्यक्ती होता. पहा, त्याला राजा व्हायचं नव्हतं म्हणून तो त्या ठिकाणी सामानासुमानात लपून राहिला. त्याला अभिषेक केला, शमूएलाने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या, परंतु त्याने त्या घरच्यांना कोणालाही सांगितलं नव्हतं. कारण तो राजा होण्यासाठी तयार नव्हता, ती जबाबदारी घेण्यासाठी तयार नव्हता आणि तो सामानासुमानात लपून राहिलेला आम्हाला दिसत आहे. मग परमेश्वर देवाने शमूएलाला सांगितले की तो त्या ठिकाणी सामानासुमानात लपलेला आहे, त्याला तुम्ही घेऊन या. आणि परमेश्वर देवाने सांगितल्यानुसार त्यांनी लोकांनी जाऊन त्याला त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि सर्व लोकांच्या समोर त्याच्यावरती अभिषेक त्या ठिकाणी झालेला आम्हाला दिसत आहे. अशा प्रकारे देवाने इस्रायलाला त्याचा पहिला राजा दिलेला आम्हाला दिसत आहे. परंतु इस्रायल लोकांनी ही सर्वात मोठी चूक त्या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत आहे.
प्रियांनो, आमचा जो राजा आहे तो पृथ्वीवरचा नाही प्रियांनो. आमचा जो राजा आहे प्रभू येशू ख्रिस्त, तो आमचा राजा स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे. पित्याच्या उजव्या हाताला बसून तो राज्य करत आहे. त्याने तुम्हाला आणि मला पापाच्या गुलामगिरीतून, पापाच्या दास्यातून, सैतानाच्या बंधनातून, सैतानाच्या आजारामधून, सर्व आजार रोगराईमधून त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला सोडवलेला आम्हाला दिसत आहे. हो प्रिया, आज माझ्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये अनेक अनुभव आहे. प्रियांनो, मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की प्रियांनो, देवाने आम्हाला रात्री झोपू घातलं आणि सकाळी उठवलं, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. ज्यावेळेस आम्ही झोपतो आम्हाला माहीत नसतं आमचं शरीर कसं चालतं, आमचं हृदय कसं चालतं, आमच्या शरीरामध्ये अवयव कसे चालतात, हे सर्व नियंत्रण करणारा परमेश्वर देव आहे. आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या जीवनामध्ये आल्यामुळे आम्हाला आमच्या जीवनामध्ये शांती आहे. भले आमच्याकडे प्रॉपर्टी नसेल, गाडी नसेल, बंगला नसेल तर काही हरकत नाही प्रियानो, परंतु आमच्या जवळ सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे जिवंत देव आहे. आणि त्या जिवंत देवाच्या इच्छेनुसार आम्हाला चाललं पाहिजे. आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. अनेक लोक, राजे, महाराजे, संत, साधू, संत सगळे जन्माला आले, परंतु ते मृत्यू पावले. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त जन्माला तर आलाच, जन्माला आल्यानंतर त्याने आम्हाला प्रियानो श्रीमंत केलं. त्याने आम्हाला दारिद्र्यातून बाहेर काढलं. त्याने आम्हाला आमच्या जीवनातील सर्व अशांती काढून टाकल्या. त्याने आमच्या जीवनातील सर्व समस्या सोडवल्या. त्याने आमच्या जीवनातील सर्व संकट सोडवले. त्याने आमच्या जीवनातील सर्व आजार काढून टाकलेले आहे. त्याने आम्हाला सर्व गोष्टीच्या बंधनातून सोडवलेलं आहे. आणि आज त्याने आम्हाला तुम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. आणि त्याची शांती तुम्हाला मला एकदम फ्रीमध्ये बहाल केलेली आहे, फ्रीमध्ये गिफ्ट केलेली आहे, फ्रीमध्ये भेट म्हणून दिलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, या सकाळच्या समयी आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्त जो राजा आहे त्या राजाला आमच्या हृदयरूपी सिंहासनावरती बसण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं पाहिजे. प्रियांनो, पहा, ह्या ठिकाणी शाऊल हा इस्रायलाचा राजा झाला, परंतु आज आम्हाला राजा पाहिजे. परंतु राजा कोण पाहिजे? आमचा स्वर्गीय प्रभू येशू ख्रिस्त पाहिजे, आमचा जिवंत देव पाहिजे प्रियांनो. आणि खरोखर या सकाळच्या वेळी परमेश्वर देव निश्चित तुमच्याशी बोलला असेल असा माझा विश्वास आहे. प्रियांनो, आज आम्ही मनुष्याची हुजुरी न करता, मनुष्याच्या पुढं न करता, मनुष्याला प्रश्न न विचारता देवाने तुम्हाला आणि मला एक चांगले गुडघे दिलेले आहेत. त्या गुडघ्यांचा उपयोग आम्ही त्याच्या प्रार्थनेसाठी करणार आहोत. देवाने आम्हाला सुंदर डोळे दिलेले आहेत. त्या डोळ्यांचा उपयोग आम्ही जगासाठी नाही तर आम्ही बायबल वाचण्यासाठी, त्याचं वचन वाचण्यासाठी करणार आहोत. प्रियांनो, जर तुम्हाला वाचता लिहिता येत असेल तर तुम्ही अवश्य बायबलचा अभ्यास करावा, देवाच्या वचनाचा अभ्यास करावा. आम्ही जास्तीत जास्त वेळ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहायला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात राहतो ना प्रियांनो, त्यावेळेस प्रियांनो आमच्यावरती देव आमच्या संगती बोलतो, आमच्या हृदयाशी बोलतो आणि आम्हाला सर्व सैतानी हल्ल्यापासून, सर्व येणाऱ्या संकटापासून परमेश्वर देव तुमचं आणि माझं संरक्षण करतो. प्रियांनो, एवढी हमी जगातले लोक घेत नाहीत. आज आम्ही पाहतो की आम्ही मेडिक्लेम इन्शुरन्स काढतो, परंतु त्यामध्ये देखील आम्हाला इन्शुरन्स भेटत नाही. परंतु हा जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला जो मेडिकल प्लॅन मिळालेला आहे, मेडिकल जो इन्शुरन्स मिळालेला आहे, हा आम्हाला लाईफ टाईम फ्री मिळालेला आहे. केवळ आम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. देवाने ह्या सर्व गोष्टी आम्हाला फ्री दिलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग आम्ही आमच्या जीवनासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या देशासाठी आणि या सर्व राष्ट्रांसाठी आम्हाला करायचं आहे. प्रियांनो, आज या सकाळच्या समय फक्त मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की परमेश्वर देव तुम्हाला आणि मला त्याच्या पवित्र सामर्थ्यामध्ये पुढे चालवणार आहे. त्याच्या सामर्थ्यामध्ये तो आम्हाला नेणार आहे.
तर प्रियांनो, तर चला आपण गुडघे टेकूया, त्याच्या पुढे येऊया, प्रार्थना करूया आणि परमेश्वर देवाला आपला राजा म्हणून घोषित करूया. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनाचा राजा म्हणून घोषित करूया. आमच्या जीवनाची सत्ता संपूर्णपणे त्या प्रभू येशूच्या हाती आम्ही सोपवून देऊया. आणि केव्हाही आम्ही देवाच्या चरणाजवळ येऊन समर्पित झालं पाहिजे. आमचं कुटुंब समर्पित केलं पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा राजा म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याला स्थान दिलं पाहिजे. पहा, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करीत मागे लोक हेरोद राजाकडे गेले आणि त्या ठिकाणी मागी लोक म्हणजे ज्ञानी लोक त्या ठिकाणी हेरोद राजाला प्रश्न विचारतात की यहुद्यांचा राजा कुठे जन्मास आलेला आहे. बघा, यहुद्यांचा राजा, आणि तो राजा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हेरोद घाबरला की मी राजा असताना कोण राजा आलेला आहे जन्माला. आणि मागी लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या राजाचा शोध करा आणि तो सापडल्यानंतर मला येऊन सांगा, म्हणजे मीही त्याला नमन करायला जाईल. प्रियांनो, ते नमन करायला तर हेरोद राजा जाणार नव्हता, परंतु नक्की त्या राजाचा नाश करायला जाणार होता. परंतु प्रियांनो, ही झाली मानवी बुद्धी, परंतु देव तो देवच आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनाचा राजा आहे, तारणार आहे. तो आमच्या जीवनाचा देव आहे आणि म्हणून आम्ही त्याच्या पुढे येऊया. आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित करूया. या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रिय प्रभूजी, तुझ्या लोकांसंगती बोलला आहेस असा माझा विश्वास आहे. देवबाप, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रभू, सर्व आजार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रभू, सर्व सैतानी बंधन नासूर येशूच्या नावामध्ये तुटून जात आहे. प्रभू, सर्व आजार, रोगराई, सर्व पापाची गुलामगिरी नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझी शांती उतरून दे. प्रभू, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं आरोग्य उतरून दे. प्रभू, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू सर्व संकट निघून जात आहे आणि त्यांचं जीवन आनंदायी तुझ्या आशेने भरलेलं, तुझ्या पवित्र आत्म्याने भरलेलं, तुझ्या संजीवनाने भरून जाऊ दे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तो अनुभव देत आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू, आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये तू साक्ष करत आहे, अनेक लोकांना तू स्पर्श करत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते. प्रभू, तू जिवंत देव आहे याचा अनुभव तू प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीला तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वर, आमच्या जीवनातील तुला न आवडणाऱ्या सर्व वाईट गोष्टी तू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढा आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वर, प्रिय प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तू आम्हा प्रत्येकाला तू साई आणि मार्गदर्शन कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन, आमेन.